नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 199. अश्विन तीर्थ महात्म्यवर्ण. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेयवाच. तस्यवानंतर राजान्निश्वेन तीर्थमुत्तमं कामिकः सर्वतीर्थानां प्राणेना सिद्धदायकम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, सर्व मनकामना पूर्ण करणारे, सर्व तीर्थात श्रेष्ठ प्राणीमात्रांना सिद्धदायी अश्विन तीर्थ आहे. त्या तीर्थात सुंदर रूपवान वैद्यांमध्ये श्रेष्ठ देव अश्विनी कठोर तप करून यज्ञभागी झाले. ते दोघे सूर्यपुत्र सर्व दुःखांच्या विनाशाने श्रेष्ठ सत्वगुणसंपन्न तसेच देवांना प्रिय झाले. युधिष्ठिर राजाने सांगितले, पूज्य महर्षी, ज्या हेतूने अश्विन कुमार सूर्यपुत्र झाले ती कथा मी श्रवण करू इच्छितो. श्री मार्कंडेय वदले, प्रिय युधिष्ठिर, सूर्यपुराणात देवादिदेव महात्म्य सूर्याचे हे आख्यान मी विस्ताराने ऐकले आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, मी निसंदेह वृद्धपकालामुळे दुर्लभ झालो आहे. त्यामुळे ते सर्व मी भक्तिभावाने तुम्हाला संक्षेपाने कथन करतो. राजा, सूर्यनारायणाचे उग्र तप पाहून महाराणी संज्ञा म्हणजे सूर्यपत्नी व विश्वकर्म्याची कन्या देवीने घोडीचे रूप धारण करून सुमेरू वनात कठोर तप केले. तेव्हा काही दिवसानंतर तिला पाहून सूर्यदेव महाउग्र रूप त्याग करून कामवासना वश होऊन तीव्र गतिवान घोड्याचे रूप धारण केले आणि अश्वरूपधारी निज भार्याजवळ गेले. यथाशक्ती इकडे तिकडे धावत विस्फुरणाऱ्या तिच्याशी समागम करण्यास शीघ्र रूपधारी सूर्यदेव उद्युक्त झाले. तेव्हा शीघ्र गतिवान ती देवी परतून सूर्यदेवासमोर आली. त्यानुसार उत्तम बीज तिच्या नासिकेत प्रविष्ट झाले आणि उत्तम गर्भधारणा होऊन दोन्ही अश्विनकुमार नावाचे पुत्र उत्पन्न झालेत. हे कोणते पुत्र? ते नासिकेत उत्पन्न झाल्यामुळे नास्यत्य नावाने प्रसिद्ध झाले. ते प्रतिबिंबासमान एकसारखे तसेच सर्वता पृथक अंगाचे उत्पन्न झाले. सर्व देवांपेक्षा रूप ऐश्वर्य संपन्न होऊन ते दोघे श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन मृगकच्छला म्हणजेच भृचला महाकठोर तपस्या करून सिद्ध प्राप्ती झालीत. हे कुंती पुत्र, जो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो तो सुंदर, रूपवान, सौभाग्यशाली व पराक्रमी होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अश्विनी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 199 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.